पोरांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुझ्या इतका नाही धुतला. तो घरकुला सगळं गाव धुतला. अरे सोडून द्यावा विषय. मी बा गॅरंटी तर नाही. हे गाव लेवलला चांगलं पाहिजे. मला कौतुक करावं तुमच्या गावाचा एवढा मोठा कार्यक्रम केला. करायला पाहिजे. आता गावाला आपल्याला 2-3 कामं करायचे. गाव पुढाऱ्यांना सांगतो, आता 2-3 दिवसात गावाने मीटिंग घ्यायची आणि शालेय परिसरात विद्यार्थ्याचे आणि शिक्षकाचे मोबाईलच बंद पाहिजे. हा निर्णय गाव लेवलला पाहिजे. 11 ते 5 विद्यार्थी शिक्षक मोबाईल नको. याच्यावर तुमचं काय मत आहे? त्याच्यावरून मी शिव्या खाते रोज. जाऊ द्या, माझं जाऊ द्या. माझं आयुष्य शिव्या खाण्यात गेलं. गुरुजी म्हणते तू या बापाचं काय जातं म्हणू द्या, पण तुम्ही पिढी संपवली हे ध्यानात ठेवा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मी मगाशी कीर्तनात सांगितलंय, जरा राग येतोय लोकांना इंद्रिकरचा, पण आम्ही तुमचे तुम्हाला का बोलू नये. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळ मुलगी मला आहे, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात मुलींच्या बाबतीत इतकं वाईट काम झालंय का जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीनी रडवलाय. हो महाराज, रडवलाय. गरिबीनं पिडला पण बाप रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर दंडाचा रडला बाप. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या हो, माझी मुलगी सापडून. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून दे. बाप घरी जाऊन झोपतो आणि मुशीमध्ये मुंडकं गुंतून बाप रडतो. आणि रडणारा बाप ला पोलिसाचा फोन येतो, तुमची मुलगी सापडली. महाराज, मुलगी सापडली म्हणल्यावर त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू येतात. आणि तो बाप पोलिसाच्या पाया पडतो तर त्याच्या डोळ्यातलं पाणी पोलिसाच्या पायावर पडतं. तो पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. बाप म्हणतो मी माझ्या इस्टेटीचा वाटोळा करेन, पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही. हो, दुःखी करणार. ते दे कान भेटतो प्रसंग कळतो काय. महाराज, पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. पोलिसाला पोरगी सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. माझा भाऊ माझा दुश्मन आहे. पोरानं खरंय का खोटं आहे बोला. महिला मंडळ सांगा मला. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे. तुम्हाला वाईट वाटतंय माझ्या बोलण्याचा राग येतोय. हो, बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून रोजानं जातात आणि त्या पोरी इंदुरीकरला शिव्या देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार ही किया नहीं, फिर मारो झक. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहे. तुमचं काय मत आहे? आणि याला सगळ्याला जबाबदार मोबाईल आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हो, मुलगी मला आहे. गरीबाला इज्जत प्रिय आहे, इस्टेट प्रिय नाही. 22 तारखेला 12वीचा पेपर आहे फेब्रुवारीला, आणि 1 मार्चला 10वीचा पेपर आहे. अख्खी गंमत 1 महिना राहिली. एक कार्ट सुद्धा 10 मिनिटं पुस्तक उचकीत नाही. तुमचं काय मत आहे? एक सुद्धा. पुरी तर नाहीच. पुरीला तर पुस्तकाची लाज वाटते. नुसतं खोकडं घ्यायचं आणि बोंबलं थिंडायचं. लाजा सोडल्या, लाजा. पोरानं मोबाईल मागितला का दिला, पोरानं बॅलन्स टाकला का घेतला, पोरानं हॉटेलला नेलं का चालली थोबाड वाशीत, त्यानं नाश्ता चालला का खाला, चालली. या 4 महिन्यात इतक्या निर्लज्ज पुरी झाल्यात. पुरी महाराष्ट्राच्या बाहेर प्रेम करायला लागल्यात. इथले पोरं कमी पडली. इथून पबजी खेळती गुजरातला तू. ऐ आणि ते पोरग तुला रेल्वे स्टँडवर न्यायला येते. बिकार पोरांच्या नादी लागून पोरी संपल्या. तुमचं काय मत आहे?
आणि तुम्ही निरीक्षण करा, पोरी चांगल्या पोरांनो कधी प्रेम करीत नाही. कधीच अभ्यास करा तुम्ही, पोरींचा अभ्यास करा चांगला. मी सगळ्या क्षेत्रातला लय बारीक अभ्यास करणार माणूस. पोरींचं निरीक्षण करा, पोरी कधीच डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी टॉपच्या पोरांवर कधीच प्रेम करीत नाही. पोरी नुसत्या भंगार पोरांवर प्रेम करणार. भंगार, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बी लागली त्याला पोर. आणि पोर काम काय करतंय, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, आणि मोटरसायकली चोरीत आहे, मोटरसायकली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय नटवा का त्या नटवा तिच्या डोळ्यात. हा विनोद आहे का सांगा? तुम्ही काहीच बोला ना. जरा अभ्यास करा. राग येतो महिला मंडळ, मला सांगा, मी बोललो हा विनोद आहे? आणि पुरीचे सगळे चाळे आईला माहीत असतात. आया भामट्याचं सोंग घेतात. तुझी पोरगी प्रेमात पडेल तुला माहित नाही? नाही नाही माहित नाही. आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, माहित नाही. एसटीचा पास पंच नाही, माहित नाही तुला. पोरीच्या मोबाईलला बॅलन्स कुठून येतो तुला माहित नाही? माहित नाही. ए पोरगी पडून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, तिच्याही म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास तेव्हा तिला रोज डोंगराला हिंडावं लागत. खरं आहे का खोटं आहे? हो, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्यामुळे येडा माल पैदा झाला. कितीला आहे तू? सरळ दास, कितीला आहे तू? बैठे बैठे सावधान. हे सावधान आहे का? कोणत्या शाळेत आहे तू? पाल थपडतोय, सावधान आहे का? सावधानला पाल थला. सावधान. त्या मागचा कितीला आहे तो पांढऱ्या शाळेत? 9वीला कोण आहे रे? 9वीला कोण आहे? 9वीला आहे का तू? ए बरे, ए 9वीला आहे तू? नाही, तो 9वीला म्हणतो तू म्हणतो नाही. कितीला आहे तू? हा, 7वी, 8वी? शिमी का मराठी? मराठी मीडियम नाही का? पाणी हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? या शेजारचा कितीला आहे तो लपला तो? 8वीला आहे का? आणि तू 8वीला आहे का? घड्याळाला काटे किती? 12. या आणि त्याच्या हातात घड्याळ आहे, आणि त्याच्या हातात घड्याळ आहे. 10वीचं कोण आहे इथं? 10वीचं? ए 10वीचं कोण आहे इथं? 10वीचं? आता का आला कबूल होती? ए 10वीवाले कोण आहे? तू आहे का? शिमी का मराठी? हा, शिमी का मराठी? शिमी चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. Correct? Correct? In chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? 10वीला पोरी कोण आहे? शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला का मराठीला आहे? शिमी का मराठी मीडियमला आहे का? मला आवाज येऊ द्या. तुम्ही मराठी मीडियमला आहे, शिमीला आहे? तू कितीला आहे रे? तू 9वी. अरे कितीला आहे तू? 6वी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात.
तू कितीला रे कांटुबीवाला? ए ब्रे इकडे बघ, कितीला आहे तू? चौथीला. मग तुला विचारायचं काय काम आहे? 3 वर्ष शाळा बंदच होती. तू घरातून आला तसं चौथीलाच गेला. तू कितीला रे? तांबड्या टी शर्टवाला. तूच तांबड्या शर्टवाला. तुझ्या मागचा. हा सेमी का मराठी? सेमी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क. हा हा सरळ बस. एकदा 1ली ते 9वी, 1ली ते 10वी. बैठे बैठे सावधान. सब रिलॅक्स. सब रिलॅक्स. सब. आणि आता 2 मिनिटं सावधान राहायचं फक्त. बाकीचे कोणी बोलणार नाही. 1ली ते 9वी बोलेल आता. 1ली ते 10वी. सावधान बस. सावधान सावधान सावधान. म्हणजे त्याच्या मांडी उभं होतो. बैठे बैठे सावधान. 1ली ते 9वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. बोला पटकन. ज्ञानदेव नाही, ज्ञानेश्वर. हा पुढे. टिंबटिंब या जिल्ह्यात, टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे का तिने गाथा बुडवला नाही तारला. आपल्या कीर्तनापासून काही अंतरावर शंकराचं एक ज्योतिर्लिंग आहे. आपलं शंकराचा एक अवतार आहे. इथून 5 किलोमीटर ज्योतिबा. पोरानो, ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आवाज कमी येतोय. कोण आहे ती? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे रे? करेक्ट. आणि आता ते आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय? वाक्य काय? ते झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आवाज कमी येतोय. सगळ्यांना आवाज गेला पाहिजे. आता नवीन एक आलं ना, आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि हा सूर्यन. हा तरी लोक म्हणतात इंदुरीकरांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली. ही खिल्ली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पोरानं मी बोलतोय खरंय का खोटंय? खरंय. आता 1ली ते 4थीचे बोट वर करा. 1ली ते 4थी. 1ली ते 4थी. बस. तुला मागून कळलं का? तू 3रीला आहे. हा आता 1ली ते 4थी ज्यांनी उत्तर द्यायचं, बाकीचे कोणी बोलणार नाही. हात खाली करा. मुलांनो, एक तक्रार आहे. इकडं बघ. ती टोपी काढ, स्वेटर खाली कर कानाचं. 1ली ते 4थी एक तक्रार आहे. उत्तर तुम्ही द्यायचंय. काय तक्रार आहे? काय? अरे जोरात बोला. काय तक्रार? मुलाची आहे. ती कुणाबद्दल असेल रे? मुलाची तक्रार पालकाबरोबर. करेक्ट. आणि एक तक्रार मुलीची आहे. ती कुणाबद्दल असेल रे? कुणाबद्दल? मुलाबद्दल. करेक्ट. कुणाची तक्रार आहे? इकडे लक्ष दे. कुणाची तक्रार आहे? आणि जोरात बोला ना. मुलाची. कुणाबद्दल आहे?
मुलीची. कुणाबद्दल आहे? अरे तक्रार कोणची आहे? मुलीची. कुणाबद्दल असेल? करेक्ट, मुलाबद्दल. आणि मुलीचं असं म्हणणं आहे त्याने मला फुस लावली. कुणी? मुलाने फुस लावून पळवले आणि लग्नाचे आमिष दाखवले. ए तू बियाड आहे का रे? ए आम्ही दे फटका ठेवण्या का? आम्हीच दाखवले अशी कुणाची तक्रार आहे? कुणाची? मुलीची. कुणाबद्दल? मुलाबद्दल. आता निवांत उत्तर द्या 2 मिनिटं. गाडीवर बसला तो कोण आहे? मुलगा आहे. गाडी चालवतो कोण? मुलगा. पाठीमागं बसली ती कोण आहे? मुली. आता निवांत उत्तर द्या. ती बसली का त्याने बसवली? ती बसली. करेक्ट. आता हे जर मी बोललो असतो तर माझा तुम्ही गेमच केला असता. इंदुरीकर मुलींना खाली जाऊन बोलले. आता यांचं काय करायचं बोला. गाडीवर बसली ती पोरगी. गाडी चालवतो तो पोरगा. कोणी बसवली? ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. बर, तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला? तिनं त्याला. करेक्ट. बर, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? आपले दिवस बोगस गेले रे, बोगस. एवढीच तुला आलता काय एखादा? नाही, हे कळण्यासाठी ज्ञानच यावं लागेल. आणि माझे गुरु फटका द्यायचे. तू म्हणतो हालचाल केली का फटका? माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत. त्यांनी मला अनुग्रह दिला म्हणून बाप रखमा दे गुरु. आता मला लग्न न करता 4 मुलं झाली. तुम्हाला डोकंच खाजावं लागेल. त्याशिवाय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं कीर्तनातले वाक्य एकदम बारीक आहे. पहिला मुलगा मला लग्न न करता झाला. ज्ञानराज माझी योग्याशी माऊली साधकाचा. पर्याय लई तकलीफ दिली या पोरेने रे. जा बरं, त्याला जायचं त्यांचा. तू उठ रे, उठ तिथून सरळ. विठाला 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 विठाला. ज्ञानराज माशी गेलं बाबा. योगेशी माऊली साधकाचा ज्ञानाबाई माशी अनाथाची आणि वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा मला वेद झाला. दुसरा मुलगा मला योग झाला. तिसरा मुलगा मला साधक झाला. चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृता अनुभवलेला. दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली. तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आता प्रश्न अभंगातला शिल्लक राहिलाय. ज्ञानोबरायचं लग्न झालं नाही तरी संसार सुफल झाला कसा? त्याचं उत्तर आहे परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नसावा. गायक, वादक, पखवादे, इनेकरी, चोपदार, महाराज, बायका 2च पाहिजे. ज्यांना एक असेल त्यांनी प्रयत्न करा. पण बायका 2च पाहिजे. मी तुम्हाला पहिल्या सांगितले कीर्तन आपल्याला किचकट राहतं. ऐका कोणत्या 2 पाहिजे. चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे. चमड्याची बायको वंश वाढवण्यासाठी आहे. ग्रस्ताश्रम चालवण्यासाठी आहे. ह्या जीवाला 84च्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. झालं फायनल?
म्हणजे बायका 2 पाहिजे, चमडे 1 मुद्दे. आणि दुसरा एक मुद्दा पाहिजे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग झालं पाहिजे. आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मेली पाहिजे. आता ऐका, माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर गण ठोकून जगण्यात मजा नाही. नाही नाही नाही, उगाच कोणीकडे खाजवीन तिकडेच गण लावायचा. उपवास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही. माझी माया नावाची म्हातारी मेली आणि मी ज्ञानदेव नावाचा मुलगा मला झाला आणि मी निवृत्तीचा आहे हा मला अनुभव आला. त्या दिवशी माझं काय झालं, आजी संसार सुफला झाला गे माये, 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 आजी संसार सुफला झाला गे माये. देखिए पाया विठोबाचे, 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 थोडं किचकट काम राहत. आणि आता 80% नाही 90%, 90% कीर्तनकार माऊलीच्या अभंगाला डोकं लावीत नाही. आता अभंग ठरव झाले, क्षणोक्षणी ह्याची आपला तो एक देव करून घ्यावा, ती एक भूमंडळी. कीर्तनकारांनी आता अभ्यास करायचं सोडून दिलं, पखवाद्यांनी रियाज करायचं सोडून दिलं. कीर्तनकार पुस्तक उचकीत नाही, अर्धा तास रोज पुस्तक उचकलंच पाहिजे. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असो. नाही 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 नाही, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळ, ही अशी बोगसगिरी चालत. आता आम्ही गोत्यात कशामुळे येतो खरं बोलतो, पण माना नाही तर नका मानू, आमच्या कीर्तनामुळे निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आता एवढी लोक तुमच्या गावात सभेला आणायला तुम्हाला 20 लाख रुपये लागले असते आणि गप बसवायला 500 पोलीस लागले असते. मग मलाच आता तुमच्या गावानं 2-3 लाख द्यायला काय हरकत. आणि इंदुरीकरचा बोबाटा केलाय लोकांनी, बा इंदुरीकर लय पैसे घेतो. माझ्या नंतरची बाब मला दाबून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मला मी माझी 50 वर्ष 30 वर्ष झाली, मला आता 31 वर्ष लागलं महाराज झाल्याला. महाराजी पैशाला कधी तक्रार नसते, पण महाबोभाटा करून दिला. आणि माझ्या नंतर बाब तयार झाले, एवढे पोत गेले, मी तसाच राहिलो. मी अजून वड्यालाच खेकडं धरतो.
फक्त कीर्तन जास्त करतो, बाकी कीर्तनाला जास्त करतो. कीर्तन माझ्या इतकी कीर्तन नाही केली कोणी एका जन्मात. 3 जन्मात होणार नाही. 3 जन्मात मी 80चाच महिना काढतो. 80 85 रूट सापडला तर 90. मी काही सीझन मधला बुवा नाही, हलक्या हाती 3. आता पहिलं कीर्तन सुरू झालं तेव्हा पाणी पेलो, अजून पाणी सुद्धा नाही पेलो. मी 3 कीर्तन होईपर्यंत पाणी पित नाही. 3 ते 6, 6 ते 8, 9 ते 11 डायरेक्ट मध्ये मध्ये पाणीच नाही. आम्ही अशीच जाणार. पण आमची कीर्तनं थोडीशी झोमतात, पण काळाची गरज. आणि आपल्या माणसाला आपण का बोलू नये? महिला मंडळ राग येतो लोकांना, वा मुलीला बोलतो का बोलू नये? आज बापावर जर फाशीच घ्यायची वेळ आली तर का बोलू नये? आज मुलीसाठी बापानं काय केलंय, ज्याला मुलगी आहे त्याला माहित असतं, बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. बाकीच्यांना काय माहिती? आईवर कादंबऱ्या केल्या आणि कथा केल्या म्हणजे काय बाई कळते काय? हा, मुलगी 10वीला गेल्यापासून बापाचा हिशोब चालू राहतो. असं करू तसं करू, घर चांगलं पाहू, सुखी झाली पाहिजे, पैसे जाऊ द्याव, थोडे 10-5 गुंठे इकडे तिकडे करू, पण झालं पाहिजे. का हो असं का म्हणता? अहो उद्या मी गेल्यावर तिला कोण आहे? काय विचार आहे का काय? हा विचार पायाजवळचा नाहीये. माझी मुलं अशी आहेत, उद्या जर मुलीने बहिणीला नाही पाहिलं तर माझी मुलगी वनवासात पडेल ना. मग पैसे गेले तरी चालतील, पण माझ्या मुलीचं चांगलंच करायचं हे स्वप्न कोणाचं आहे? महाराज, आणि ते स्वप्न तो सत्यात उतरायला काही करायला तयार आहे. काही काय मत आहे तुमचं? पाहुणे नाही म्हणले, अपमान झाला, काय वाटलं नाही त्याला. सुपारी फुटल्यावर पाहुणे नाही म्हणले, सगळे पाहुणे हसले. चेहरा बारीक केला, तो वाचला तुम्हाला नशीब आहे. आणि आपल्याकडं या गावांमध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. सध्या दारू न पिणं हा कमीपणा झाला आहे. बरं, दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही. बोलला तो सकाळी दिसणार नाही. दारूवर शब्द बोलायचा नाही, धर्मावर तर उच्चारच करायचा नाही. दाबून मारलं ह्या लोकांना दाबून. नाही तर 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात गावात, प्रत्येक गावात. काय मत आहे तुमचं? 90% पोरं पुरी देण्याच्या लायकच राहिले नाही. एवढे तुम्हाला वाईट वाटल, पौष महिना आहे, महिला मंडळ वाईट का वाटेल? वाईट वाटेल तुम्हाला, गावातल्या लोकांनाही वाटेल, बोलू नका परत मला. पण या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. बाप गेला, बाप शिवंत, मुलगा गेला. इतके खाली वागता तुम्ही, इतके खाली. अरे 25-26 वर्षाच्या पोराने मरावं आणि 60 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं, हा कोणता न्याय? कोणता न्याय? 18 ते 22 वर्षाच्या पोरांनी क्वाटरी पिऊन मरायचं आणि 40 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं, हा कोणता न्याय? कोणता न्याय? अरे ह्या 4 वर्षामध्ये महाराज, जर महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाची पोरं उडी आणतात. उड्या काय माहित हो त्यांना माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली? आणि काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? का घालतात आई सांग? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं. आणि प्रेत पेटवल्यावरती पोरं विचारतात, आई पेटलाय माझा बाप, काय केलं का आई माझ्या बाबानं? काय? आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना सांगतं, माझा बाबा देवा घरी गेला.
शाळेतली पोरं त्याला विचारतात, तू आज ग्राउंड मध्ये खेळत का नाही, का खेळत नाही? ते पोरग म्हणतं, माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, आज पडते माझ्या पोटात म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला परत बाबा नाही रे, तुला परत बाबा नाही. ते पोरग घरी जाताना आईला म्हणता, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आई खाली बसते आणि तिला चक्कर येते. महिला मंडळ, या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. एवढा तमाशा ह्या दारूनं केलाय. तुमचं काय मत आहे? त्याच्या पुढचं ऐकलं होतं महिला मंडळ, तुमचं डोकं बंद होईल. 1.5 वर्षाचं पोरग आहे बाईला, नवरा तिचा पिऊन मेलाय. नवऱ्याचा पिंड पडतोय नदीवर आणि ती बाई मुलाला स्तनातलं दूध पाजते. त्या पोराचं पाप सांगा मला, आणि त्याने जगायचं कसं एवढं सांगा. सांगा बसलेली माणसं. अरे तुमच्या पोराच्या वरातींना तुम्ही दारू देता, तुमच्या पोरांच्या लग्नाला तुम्ही दारू देता, तुमच्या पोरांच्या वाढदिवसाला लोकांना दारू पाजता का? संपवायचं आहे का लोक तुम्हाला? त्या 1.5 वर्षाच्या पोराने कुणाका जगायचं? एक म्हातारी येते आणि ती म्हातारी पदर काढते त्या बाईचा, आणि त्या पदरा खालून ते 1.5 वर्षाचं पोरग ओढते. दूध पिणार कशाला माहिती का? शेवटच्या बापाचं दर्शन घ्यायला. आणि ते पोरग त्या पिंडावर भात ठेवला का ते पोरग प्रेताजवळ गेलं, त्या पिंडाजवळ, तर ते पोरग भात पाहिल्यावर हसत आहे, हसत आहे. कीर्तनाला आलेले सगळे दारुडे धनात ठेवा, नालायक हो. हे सगळे बेवडे नीट ऐका. दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, हातपाय लोह्याला दारू वापरा, बाथरूमला सुद्धा दारूच नेत जा डब्यात. फक्त नालायक हो, माझं एकच ऐका, तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुम्ही तसे भरपूर दारू प्या. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही परत. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. महिला मंडळ तुमचा भाऊ म्हणून, महिला मंडळ तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुम्ही तुमचा पती जाईल, माहेर हा शब्द तुम्ही सोडून द्या. एक भाऊ बहिणीची सेवा करणारा नाहीये, बहिणीच्या इस्टेटीवर नजर ठेवणारे भाऊ आहेत. तुमचं काय मत आहे? तो काळ संपला महिला मंडळ, संपला. तुमचा फाटक्या धोतरातला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्हाला माहेर मोकळा आहे, मोकळा आहे. अगं उद्या ती येणार आहे ना, मठ भिजत घाल ना थोडे, तिला मटकी आवडते, पापड कर ना, लोणचं कर ना, कर ना. अगं कैऱ्या निघल्यात का? हा 4 दिवस राहू दे, ती येणार आहे ना, मग तिला पिशवीत घालून 5-6 देता येतील. कुणाची भाषा? बापाची भाषा. आणि ते कैऱ्या घेऊन जाईल ना ती. आणि असं कर ना ग, कैऱ्याने आणि थोडे पिकलेले असले तर दे, खातील पोरं. हे प्रेम तुम्हाला बाप गेल्यावर नाही आहे. बाप गेल्यावर भाऊ तुमचा सोन्यासारखा असू द्या, त्याची बुद्धी थोडी तरी ढासाळतेच. आणि ज्या घरात विधवा मुलगी असते ना, त्या मुलीचा बाप का जगतो माहितीये का महिला म्हणलं तुम्हाला? फक्त माझी मुलगी जिवंत आहे म्हणून मी जगतो का? माझ्या मुलीच्या अंगावर सुंदर साडी आहे, हे फक्त मी आहे तवरच आहे. एकदा मी नसेल तेव्हा माझ्या मुलीला कोणी नसेल. आणि सगळे दारुडे पोर आहेत नाही 18 ते 22चे. तुम्हाला एक चॅलेंज करतो मी, चॅलेंज. 70 रुपये मी आता देतो तुम्हाला, इथं आत्ता इथं. तसे 2000 देतो. 2000 रुपये माझ्याकडून तुम्ही आत्ता घ्यायचे. 70 रुपयाचे एक बंटी बँडेज करायचा हाताला, ते बेल्ट गळ्यात घालायचा आणि 2-3 ठिकाणी चिकट टेप लावायचे, जसं काय जखम झाली, आणि अख्ख्या गावात हिंडायचं
आणि मला फक्त 200 रुपये आणून दाखवायचे बस. मी तुला 2000 देतो, 1800 तुला घे, मला 200 दे.